वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल। एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो। महाटेट मराठी विषय पेपर 1 आणि पेपर 2 साठी भाषे 1 आणि भाषे 2 साठी आपण व्हिडिओ क्रमांक 23 आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो। खूप इम्पॉर्टंट आणि मोस्ट IMP प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुन्हा पाहणार आहोत। तर चला व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल। मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात। व्हिडिओला प्लीज लाईक करा। पाहूया प्रश्न क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 1 विचारलेला आहे की खालीलपैकी संयुक्त व्यंजनाची जोडी कोणती, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो। स्मार्ट लर्निंग आपण या ठिकाणी करणार आहोत आणि डायरेक्ट आन्सर आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो। हे बघा 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे आणि जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 3। ऑप्शन क्रमांक 3 हे काय असणार आहे, संयुक्त व्यंजन या ठिकाणी असणार आहे मित्रांनो। परीक्षेला फक्त आणि फक्त 17 दिवस बाकी आहे मित्रांनो। स्मार्ट लर्निंग आपण या ठिकाणी काय आहे करणार आहोत। तर हे बघा पुढचा प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे की पुढीलपैकी स्पर्श व्यंजन कोणती आहेत, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आपल्याला। या ठिकाणी मित्रांनो 4 ऑप्शन दिलेले आहे आणि जे स्पर्श व्यंजन असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 2 चो आणि छो। हे काय असणार आहे मित्रांनो, स्पर्श व्यंजन या ठिकाणी असणार आहे। ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। प्रश्न क्रमांक 3 विचारलेला आहे की राम वनात जातो या वाक्यात एकूण किती मूलध्वनी आहेत, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो। आणि जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे 14 मूलध्वनी। कारण की राम कशा प्रकारे तयार झालेला आहे मित्रांनो, तर हे बघा रो प्लस आ मो प्लस ओ, म्हणजे हे झाली मित्रांनो 4 मूलध्वनी झाली। ओके, आता त्यानंतर वनात हा शब्द दिलेला आहे। आता वनात कशा प्रकारे तयार झालेला आहे, तर बघा वो प्लस ओ, नो प्लस आ, तो प्लस ओ, अशा प्रकारे हे झाली मित्रांनो 10। 4 आणि 6 10। आणि त्यानंतर जातो जशा प्रकारे तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकतात की जातो शब्द कशा प्रकारे तयार झालेला आहे, तर जो प्लस आ, तो प्लस ए, अशा प्रकारे जातो, म्हणजे एकूण मूलध्वन्या किती असणार आहे, तर 14 या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 4 चौथा प्रश्न विचारलेला आहे मंत्रालय शब्दाचा प्रचलित विग्रह सांगा, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आपल्याला। या ठिकाणी मित्रांनो पुन्हा 4 ऑप्शन दिलेले आहे आणि मंत्रालय या शब्दासाठी प्रचलित विग्रह कोणता, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे तुम्ही पाहू शकतात। आणि मंत्र प्लस आले किंवा मंत्रालय, तर हे बघा मित्रांनो या ठिकाणी जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 मंत्र प्लस आले, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 1 असेल मित्रांनो ते काय असणार आहे आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। ओके, पुढचा प्रश्न क्रमांक 5 पाचवा प्रश्न विचारलेला आहे की कवी प्लस ईश्वर हा शब्द कोणत्या संधीचा उदाहरण आहे। सोपा प्रश्न आहे मित्रांनो की कवी प्लस ईश्वर हे जे असणार आहे ते स्वर संधीचं उदाहरण या ठिकाणी असणार आहे। पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 6 प्रश्न विचारलेला आहे की तू काही आता लहान नाहीस यासाठी होकारार्थी पर्याय निवडा, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आपल्याला। 4 ऑप्शन दिलेले आहे आणि हे बघा मित्रांनो, तू आता मोठा झाला आहेस, तू आता लहान उरला नाहीस, तू केव्हा मोठा होणार आहेस, मोठा हो जरा आता तरी, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे। आणि हे बघा तू आता मोठा झाला आहेस हे काय असणार आहे, यासाठी होकारार्थी पर्याय असणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक जे 1 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 7 विचारलेला आहे की केवळ वाक्य ओळखा। आता हे बघा मित्रांनो केवळ वाक्य कोणते, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आपल्याला। 4 ऑप्शन दिलेले आहे। पाऊस पडल्यावर अंगण ओलचिंब झाले, जेव्हा पाऊस पडला तेव्हा अंगण ओलचिंब झाले, पाऊस पडला आणि अंगण ओलेचिंब झाले, पाऊस येईल तेव्हा अंगण ओलेचिंब झाले। तर हे बघा पर्याय क्रमांक जे 1 असणार आहे पाऊस पडल्यावर अंगण ओलेचिंब झाले, हे काय असणार आहे आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते बरोबर उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 8 जितेंद्रिय या शब्दाचा समास ओळखा। आता हे बघा मित्रांनो जितेंद्रिय या शब्दाचा समास कोणता, 4 ऑप्शन दिलेले आहे द्विगु द्वंद्व तत्पुरुष किंवा बहुव्रीय। तर हे बघा बहुव्रीय समास काय असेल आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे। जितेंद्रिय या शब्दाचा समास कोणता, तर बहुव्रीय हे जे असणार आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 9 विचारलेला आहे की पुढीलपैकी कोणता शब्द
समासिक शब्द आहे अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आपल्याला। पुन्हा या ठिकाणी सुद्धा 4 ऑप्शन दिलेले आहे आणि लक्षात ठेवा मित्रांनो की राष्ट्रगीत जे असणार आहे ते समासिक शब्द या ठिकाणी असणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 10, 10वा प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी गुजरातीमधून आलेला शब्द कोणता। तर हे बघा मित्रांनो, गुजरातीमधून आलेला शब्द कोणता अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे। कोणते 4 ऑप्शन आहे, दलाल, तूप, सिनेमा, मेहनत। तर हे बघा दलाल हे काय असणार आहे, गुजराती शब्द या ठिकाणी असणार आहे। ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे। मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात। मित्रांनो जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात। व्हिडिओला प्लीज लाईक करा। पाहूया प्रश्न क्रमांक 11, 11वा प्रश्न विचारलेला आहे की तुम्ही मोरवाडीला निघलात, लोक तुम्हाला चोरवाडीला पोहोचवतील, वाक्प्रचार ओळखा अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। पूर्वीच्या परीक्षेमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला गेला होता की हे बघा मित्रांनो, तुम्ही मोरवाडीला निघलात, लोक तुम्हाला चोरवाडीला पोहोचतील अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो। आणि जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे केवल प्रयोगी, म्हणजे पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपलं 2 जे असेल ते आपलं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 12, प्रश्न क्रमांक 12 विचारलेला आहे की आधी जन्मलेला या समूहदर्शक शब्दाकरिता कोणता एकच शब्द लागू पडतो अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे आणि हे बघा मित्रांनो, अग्रज काय असेल आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। पर्याय क्रमांक जे 4 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 13, 13वा प्रश्न विचारलेला आहे की लिंग विचारान्वये चुकीची जोडी कोणती अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे, तर हे बघा मित्रांनो, वारा जुडूक बरोबर असणार आहे, वृक्ष वेल हे सुद्धा योग्य आहे, नदी नाले हे सुद्धा काय आहे, बरोबर आहे। परंतु चुकीची जोडी जी असणार आहे मित्रांनो, नाला ओढा हे आपला काय असणार आहे, चुकीची जोडी या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 14, 14वा प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी प्रत्ययरहित विभक्ती कोणती अशा प्रकारे प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे। हे बघा 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो आणि प्रत्ययरहित विभक्ती कोणती अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। सोपा प्रश्न आहे। प्रथमा विभक्ती काय असणार आहे, तर प्रत्ययरहित विभक्ती या ठिकाणी असणार आहे। ऑप्शन क्रमांक जे 1 असेल 2 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 15, 15वा प्रश्न दिलेला आहे की हे बघा 15वा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की फकीराचे अभंग या कविता संग्रहाचे कवी कोण अशा प्रकारे प्रश्न पूर्वीच्या परीक्षेमध्ये सुद्धा विचारला गेला होता की फकीराचे अभंग या कविता संग्रहाचे कवी कोण आहे। 4 ऑप्शन दिलेले आहेत, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, फमू शिंदे किंवा विठ्ठल वाघ। तर हे बघा मित्रांनो, फमू शिंदे काय असणार आहे आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। ऑप्शन क्रमांक जे 4, 3 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 16, 16वा प्रश्न दिलेला आहे की प्रल्हाद केशव अत्रे यांनी कोणत्या टोपण नावाने कविता लेखन केले। मित्रांनो खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे, 2-3 वेळा हा प्रश्न परीक्षेत विचारला गेलेला आहे। पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये प्रो के अत्रे यांनी कोणत्या टोपण नावाने कविता लेखन केले आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे, केशवसूत, केशवदूत, केशव कुमार किंवा कुसुमाग्रज। तर कुसुमाग्रज कोण आहे मित्रांनो, तर विवा शिरवाडकर म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर। परंतु या ठिकाणी प्रो के अत्रे यांच्या संदर्भात प्रश्न विचारलेला आहे, तर केशव कुमार काय असेल आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 17, 17वा प्रश्न विचारलेला आहे की प्रत्येक चरणात 12 अक्षरे व य य य य म्हणजे 4 टाइम यो गण ही कोणत्या वृत्ताची लक्षणे आहेत। तर हे बघा मित्रांनो, 4 टाइम यो हे गण कोणत्या वृत्ताची लक्षणे आहेत। तर 4 ऑप्शन दिलेले आहे, मलिनी, भुजंग प्रयात, वसंत तिलक किंवा इंद्र वजा। तर भुजंग प्रयात काय असणार आहे आपला योग्य उत्तर असणार आहे। पर्याय क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे मित्रांनो। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 18, 18वा प्रश्न, सम्राट सिंग या नाटकाचे लेखक कोण अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आपल्याला पुन्हा या ठिकाणी सुद्धा 4 ऑप्शन दिलेला आहे, विवा शिरवाडकर, राग गडकरी, प्रो के अत्रे, रत्नाकर मतकारी अशा प्रकारे 4 ऑप्शन लिहिलेले आहे मित्रांनो। आणि सम्राट सिंग या नाटकाचे जे लेखक असणार आहे ते असणार आहे प्रल्हाद केशव अत्रे, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 19, 19वा प्रश्न दिलेला आहे की सध्या पार्वतीतील वैष्णवी या काव्यसंग्रहाचे कवी कोण अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आपल्याला ऑप्शन दिलेले आहे, इंद्रजित भालेराव, विठ्ठल वाघ, सुरेश भट किंवा ग्रेस। तर हे बघा मित्रांनो, ग्रेस काय असणार आहे आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे, कारण की साध्य पार्वतीतील वैष्णवी या काव्यसंग्रहाचे लेखक कोण, कवी कोण, तर ग्रेस हे काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 20वा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की आई वडील यांना पत्र लिहिताना कोणता अचूक मायना लिहावा अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। असा हा सुद्धा एक प्रश्न आपल्याला प्रत्येक वेळी परीक्षेमध्ये विचारला जातो। ऑप्शन दिलेले आहे आणि हे बघा, तीर्थरूप,
तीर्थरूप जे म्हणजे पर्याय क्रमांक 3 दिलेला आहे ते आपला काय असणार आहे मित्रांनो, योग्य उत्तर असणार आहे. स्मार्ट लर्निंग आपण या ठिकाणी करत आहोत मित्रांनो आणि अतिशय फास्ट आपण हे 20 प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. तर हे बघा या ठिकाणी तुमच्यासाठी एक ऑफर आणलेला आहोत मित्रांनो. महाटेट अलर्ट परीक्षेला फक्त म्हणजे 17 दिवस बाकी आहेत आणि आम्ही तुमच्यासाठी घेऊन आणलो आहोत शेवटची संधी, अंतिम ऑफर. हे बघा मित्रांनो, या अंतिम ऑफरमध्ये तुम्हाला हिंदीचे जे नोट्स आहे आणि हिंदीचे जे क्वेश्चन सेट आहे ते सुद्धा मिळणार आहे. पेपर 1 आणि पेपर 2 साठी तुम्हाला बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचे क्वेश्चन सेट म्हणजे प्रश्नसंच प्रॅक्टिस पेपर आपण ज्यांना म्हणू शकतो मित्रांनो, कारण जशा प्रकारे आम्ही प्रश्नसंच तयार केलेले आहे सेम टू सेम प्रश्न तुम्हाला परीक्षेत पाहायला मिळणार आहे मित्रांनो. सुद्धा पेपर 1 आणि पेपर 2 साठी मराठीचे 400 इम्पॉर्टंट क्वेश्चन विथ नोट्स आणि समाजशास्त्र परिसर अभ्यासचे 400 प्रश्न हे सगळं मित्रांनो जे तुम्हाला मिळणार आहे या ठिकाणी फक्त आणि फक्त 499 मध्ये. स्क्रीनवर एक कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही अधिकची माहिती या ठिकाणी घेऊ शकतात मित्रांनो, कारण परीक्षेला फक्त आणि फक्त 17 दिवस बाकी आहे आणि आपण डायरेक्ट आन्सर या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो. तशा प्रकारे तुम्ही सुद्धा डायरेक्ट उत्तर या ठिकाणी पाहू शकतात मित्रांनो, कारण नोट्स वाचणे इतका वेळ आता उरलेला नाही. डायरेक्ट क्वेश्चन आन्सरची प्रॅक्टिस करणं या ठिकाणी काय असणार आहे, बेटर असणार आहे मित्रांनो. तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकतात. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 21 व प्रश्न खूप इम्पॉर्टंट असणार आहे की द्विज शब्दाच्या समानार्थी डॅश डॅश आहे. तर हे बघा मित्रांनो, द्विज शब्दासाठी जे समानार्थी शब्द असणार आहे ते असणार आहे दात. दात काय असणार आहे मित्रांनो, आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 22 व प्रश्न दिलेला आहे की पुढील शब्दाच्या समानार्थी नसलेला शब्द ओळखा. आता अश्व एक शब्द दिलेला आहे आणि अश्व या शब्दासाठी समानार्थी शब्द नसलेला पर्याय कोणता. तर हे बघा, अश्व म्हणजे तुरंग, अश्व म्हणजे हय, अश्व म्हणजे वारू, परंतु शाखामृग काय असणार आहे मित्रांनो, या ठिकाणी समानार्थी नसलेला पर्याय असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक जे 4 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 25 दिलेला आहे की पुढील मन पूर्ण करा. चुली पुढे शिपाई आणि घराबाहेर डॅश डॅश अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकतात की चुली पुढे शिपाई आणि घरापुढे डॅश डॅश. तर हे बघा, घरापुढे भगूबाई म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 24 व प्रश्न दिलेला आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकतात की स्वतःशीच केलेला भाषणाला डॅश डॅश असे म्हणतात. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला ऑप्शन दिलेले आहे आणि स्वगत काय असणार आहे, स्वगत जे असणार आहे मित्रांनो ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पर्याय क्रमांक जे 4 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 25 दिलेला आहे की खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. आता हे बघा मित्रांनो, या शब्दांपैकी अशुद्ध शब्द कोणता अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा, शुद्ध शब्द कोणता अशा प्रकारे. तर आकर्षण आपण कशा प्रकारे लिहितो मित्रांनो. तर हे बघा, आकर्षण आपण अशा प्रकारे लिहितो म्हणजे ऑप्शन क्रमांक किंवा पर्याय क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. प्रश्न क्रमांक 26 विचारलेला आहे की शरदच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसते या वाक्यातील उद्देश ओळखा. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. तुम्ही पाहू शकतात की गुलमोहर, शरदच्या, मोहक किंवा चांदण्या अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे आणि प्रश्न विचारलेला आहे की शरदच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसते या वाक्यातील उद्देश ओळखा. तर गुलमोहर काय असणार आहे मित्रांनो, या वाक्यातील उद्देश असणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक जे 1 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. आता पुढचा प्रश्न क्रमांक 26 दिलेला आहे की डॅश डॅश हा तत्सम शब्द आहे. सोपा प्रश्न आहे मित्रांनो की तत्सम शब्द कोणता. तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहे आणि जे मेहनत असणार आहे, मेहनत काय असणार आहे मित्रांनो, या ठिकाणी तत्सम शब्द असणार आहे. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 28 व प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी तद्भव शब्द ओळखा. तत्सम शब्द नाही आहे. ओके सॉरी पुन्हा एक मिस्टेक झाली म्हणजे स्क्रीनमध्ये मिस्टेक होऊन जाते. या ठिकाणी तत्सम शब्द नाही असा प्रश्न होता मित्रांनो आणि मेहनत हे काय आहे, तत्सम शब्द नाही असणार आहे. पुढचा प्रश्न दिलेला आहे प्रश्न क्रमांक 28 व प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी तद्भव शब्द ओळखा. आता या ठिकाणी तद्भव शब्द कोणता अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा मित्रांनो, तद्भव शब्द कोणता आहे तर पान हे काय असणार आहे, तद्भव शब्द या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 29 व प्रश्न दिलेला आहे की नामाची व्याप्ती
मर्यादित करणाऱ्या शब्दजातीस कोणते नाव आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेले आहे। 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहे मित्रांनो। आणि लक्षात ठेवा की नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दजातीस विशेषण असे म्हणतात। म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते काय असणार आहे मित्रांनो, आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। आणि पुढचा प्रश्न क्रमांक 29 पर्यंत प्रश्न या ठिकाणी आलेले आहे मित्रांनो। आणि एक प्रश्न या ॲड झालेला नाही। तर अशा प्रकारे आपण मित्रांनो फक्त आणि फक्त 15 मिनटामध्ये हे 30 प्रश्न या ठिकाणी पाहिले आहोत मित्रांनो। दोस्तों अगर आपको हमारे हिंदी के नोट्स चाहिए और हिंदी के क्वेश्चन सेट चाहिए तो दोस्तों जल्दी से डिस्क्रिप्शन में जाकर आप हमारे कॉन्टैक्ट डिटेल पे कॉन्टैक्ट कर उसको परचेस कर सकते हैं दोस्तों, क्योंकि आपके पास उतना टाइम नहीं है। और जो हमारे क्वेश्चन सेट है दोस्तों उसको हल करके परीक्षा में आप जाएंगे तो डेफिनेटली मैं आपको बता रहा हूँ दोस्तों कि बहुत ज़्यादा एडवांटेज, बहुत ज़्यादा फायदा जो है आपको परीक्षा में उसका मिलेगा दोस्तों। क्योंकि जिस प्रकार हमने प्रैक्टिस पेपर बनाया है दोस्तों, परीक्षा में बिल्कुल सेम टू सेम क्वेश्चन क्या है आपको देखने के लिए मिलेंगे दोस्तों। इसी तरीके से स्मार्ट लर्निंग करने के लिए आप हमारे चैनल के साथ जुड़े रहिए। मिलते हैं दोस्तों नए वीडियो में बेहतर अपडेट।